काबुली चण्यामध्ये रवा टाकून तर पहा. तर मंडळी, आज आपण काबुली चण्यामध्ये रवा टाकून असा एक नाश्त्याचा भन्नाट आणि चविष्ट असा प्रकार बनवणार आहोत की जो तुम्ही याआधी कधी बनवलाही नसेल आणि खाल्लाही नसेल. नेहमी नेहमी आपण तीच ती भाजी खाऊन कंटाळतो. अशा वेळेला आपण हा नाश्ता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने नक्कीच बनवू शकतो. तर चला मंडळी, रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी इथे रात्रभर हे चणे भिजत घातले होते. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला चणे भिजलेले हवे आहेत. त्याला चांगलं असं 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घालायचा आहे. तर आता रवा घातल्यानंतर यामध्ये आपण बारीक कट केलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि थोडंसं आलं देखील घातलेलं आहे आणि अर्धा चमचा यामध्ये जिरे घालायचे आहेत आणि थोडंसं यामध्ये 2 ते 3 चमचे दही घालायचं आहे आणि हे मिक्सरला आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये घालून बारीक असं याचं मिश्रण हे वाटून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा पद्धतीने हवी आहे. याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. आता मीठ घातल्यानंतर सुद्धा याला चांगलं असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये इनो, सोडा काहीही घालायची आवश्यकता नाही आहे. तर आता इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा छान असा गरम होऊ द्यायचा आहे. त्यावरती तेल किंवा मग तूप तुम्ही कशाचाही इथे वापर करू शकता. चांगल्या प्रकारे आपल्याला यावरती हे पीठ असं पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अलगद हाताने यावरती पीठ आपल्याला सोडायचं आहे आणि एक 2 ते 3 मिनिटासाठी याची आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. आता 2 मिनिटं झालेली आहेत. त्यानंतर आपण यावरचं झाकण काढूया आणि यावरती थोडंसं तेल किंवा मग तुम्ही बटर, तूप कशाचाही तुमच्या आवडीनुसार इथे वापर करू शकता. आता याला आपण पलटी करून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती रंग सुरेख आलेला आहे आणि अगदी अलगद हाताने हे पलटीसुद्धा होत आहेत. अजिबात खाली चिटकलेले नाही आहेत. तर मंडळी, हे धिरडे अतिशय लवकर आणि झटपट असे बनून तयार होतात. कधीकधी आपल्याला जास्त असं काही खावंसं वाटत नाही, हलकं फुलकं असं काहीतरी खायचं असतं. त्यावेळेला आपण असा नाश्ता नक्कीच बनवून खाऊ शकतो. मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने हा पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार बनवून खाऊ शकता. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया.